सर्व बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रुमाल काढून दे. चला बस. सर्व नाराज उपस्थित त्याचा आवाज आहे पाठीमागे आहे. अजून मागे जाऊ देते. हा जाऊ दे अजून मागे. काय अच्छा पुन्हा दिलं. अच्छा त्याच्यासाठीच ठेवलं. उपस्थित सर्व बंधूंनो भगिनींनो आणि मंचकावरती उपस्थित सर्वच नेते मंडळी, आरक्षण बचाव यात्रा आज पोळादेवीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांच्या असणाऱ्या जाणीवा याची मला कल्पना आहे. राजपूत भामटा राजपूत अशा रीतीने जो मतभेद होता तो 17 तारखेच्या GR 2017ला निघालेल्या GRने संपवला आणि राजपूत आणि भामटा राजपूत हा एकत्र करून अनेक भामटा राजपूताच्या आणि त्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांच्या आरक्षणाचं असताना वाटोळं लावलं अशी असणारी परिस्थिती आहे. मला याची जाणीव आहे. परंतु सरकार काँग्रेसचं असेल किंवा BJPचं असेल यांनी आतापर्यंत असणारा जुना जो फरक होता भामटा राजपूत आणि राजपूत याच्यामधला कायम ठेवला नाही, तर त्यांनी असणारा बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल आणि इतर असेल यांच्यावरती असणारा अन्याय केला अशी असणारी परिस्थिती आहे. जाणीव आहे. इथे विधानसभेमध्ये जोपर्यंत मी आता आमदार म्हटलं तर मंत्री आपलाच आहे, दारवा दिग्रसमधले असणारे मंत्री हे आपलेच आहेत, पण हिंमत नाही ते कॅबिनेटमध्ये असणारा हा प्रश्न उपस्थित करावा आणि याचा तेढ लावून घ्यावा. असे जे बुचकळ्यात राहतात की धड समाजाबरोबर नाही आणि धड इतर कोणाबरोबरही नाही, अशी जी परिस्थिती आहे ती आपण असणारं टाळली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. प्रतिनिधी आपल्याला मिळतात, नाही असं नाही. डॉक्टर BD चव्हाण हे हिंगोलीमधून उभे राहिले, ते 2-2.25 लाखापर्यंत पोचले. पण मी नमूद करतो की त्यांना फक्त त्याच्यामध्ये 2-2.25 लाखामध्ये म्हणता येईल की फक्त 30,000 हे बंजारा समाजाची मतं होती, की जेव्हा हिंगोलीमध्ये बंजारा समाजाची असणारी मतं ही कमीत कमी 3 लाखाची अशी असणारी परिस्थिती आहे. उमेदवार कुठच्या पक्षातून उभा राहतो आणि उमेदवार कुठल्या पक्षातून उभा राहत नाही, पण तो समाजाचा उमेदवार आहे आणि मी त्याला मतदान दिलं पाहिजे ही भावना जोपर्यंत आपली जागृत होत नाही तोपर्यंत आमदार जिंकणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि खासदारही होणार. उमेदवारी काँग्रेसमधली असेल तरच मी मतदान करेन, उमेदवारी शिवसेनेमधली असणार तरच मी मतदान करेन,
उमेदवारी BJP मधली असणारी तरच मी मतदान करेन, ही जर मानसिकता बंजारा समाजाची असेल ते खोंगाट बांधून घ्या, हे तुम्हाला उमेदवारी देणारच नाही. हे तुम्हाला उमेदवारी देणारच नाही. आणि त्यांनी उमेदवारी दिली नाही तर तुम्ही निवडून कसं येणार? मी निवडून कसं येणार? उमेदवारी पाहिजे तेव्हा निवडून येईल. मी आज जे असणारं सर्व ओबीसीना ते समजावून सांगतोय की आजच्या विधानसभेमध्ये जी आता विधानसभा आहे त्याच्यामध्ये किती ओबीसीचे आमदार आहेत? किती आहेत? किती आमदार आहेत? 11 आमदार आहेत. आणि उद्याच्या विधानसभेमध्ये ओबीसीचं आरक्षण जाईल की ज्याच्यामध्ये विजेएनटीचं सुद्धा जाणार. त्याच्यामध्ये विजेएनटीचं सुद्धा जाणार आहे. काँग्रेस उमेदवारी देणार नाही, BJP उमेदवारी देणार नाही, शिवसेना उमेदवारी देणार नाही. एखादा दुसरा तिसरा चौथा पाचवा दिला की बद. आणि उद्याच्या विधानसभेमध्ये जर आरक्षणाचा ठराव आला की ओबीसीची जात गणना झाली पाहिजे आणि त्यासाठी मंजुरात झाली तर त्याच्याबरोबर अजून एक ठराव होईल आणि तो म्हणजे की जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षण स्थगित. अशी परिस्थिती अगोदर उद्भवली की न उद्भवली मला सांगा? उद्भवली की न उद्भवली? झाली आहे ना. कोर्टाच्या मार्फत झालं, खानविलकरांच्या जजमेंट मार्फत झालं. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती इथल्या आरक्षण आहे का? आता आहे का? नाही. काय कोर्टाने म्हटलं आकडेवारी या आणि घेऊन जा. आकडेवारी सरकार द्यायला तयार नाही आणि आकडेवारी द्यायला तयार नाही. कोर्ट म्हणत नाही. उद्या विधानसभेमध्ये तेच होणार आहे. आणि म्हणून उद्याच्या विधानसभेमध्ये किमान 100 ओबीसीचे उमेदवार गेले पाहिजेत हे बघितलं पाहिजे. तुम्ही ते खासदार निवडून दिलात, देशमुख निवडून दिलात, बरोबर आहे. त्यांनी ह्या जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात वक्तव्य केलं का? त्याला तुम्ही पकडून विचारलं पाहिजे, पण तू आमच्या बाजूने आहेस की जरांगे पाटलाच्या बाजूने आहेस? निवडून गेला तू आमच्या बाजूने आहेस की जरांगे पाटलाच्या बाजूने आहेस? ही विचारण्याची हिंमत आणि ताकद आपण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की आदिवासी समाजाने एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला मतदान दिलं नाही. का दिलं नाही? का दिलं नाही? एकही आदिवासीने मतदान दिलं नाही. का दिलं नाही? का दिलं नाही? एवढं अनभिक्त राहून चालत नाही. जे बरोबर आहे, ज्या उमेदवार होत्या त्याच्या यजमानाने एक आन डॉक्टरला नांदेडमध्ये संडास साफ करायला, जो डीन होता त्याला संडास साफ करायला लावलं. आन म्हटलं ठीक आहे, आमच्या हातात मताची सत्ता आहे, तुला झोपवतो, आणि झोपवलं त्यांनी. तर ही मताची ताकद आपल्याला सर उद्या 100 ओबीसीचे आमदार हे त्या विधानसभेमध्ये पाठवायचे आहेत. आणि ते 100 गेले तरच आपलं आरक्षण वाचू शकतं, नाही तर अजिबात वाचू शकणार नाही.
शरद पवारांची घोषणा काय आहे मला सांगा बरं, काय घोषणा आहे? वर्तमानपत्रामध्ये आली, टीव्हीवरती आली, सगळीकडे आली, काय घोषणा आहे? 225 मराठा आमदार ते निवडून आणणार आहेत. 57 आरक्षणाचे जागा आहेत. 225 आणि 57 किती झाले? कोणाचं गणित चांगलं आहे? $282 ना. शिल्लक राहिले किती? 288 पैकी त्या 6 तुमच्या वाट्याला. तेव्हा ओबीसीने आपल्या डोक्यामध्ये या इलेक्शनच्या वेळेस पूर्णपणे खुणगाठ बाकी पाहिजे की मी ओबीसीलाच मतदान देणार. आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही. का इथला असताना कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो. आपल्या इथे बसला की तो ओबीसी म्हणतो. मला पंजाबराव देशमुखाने ओबीसी केलेलं आहे, सर्टिफिकेट आहे, अमुक आहे. आणि पाटलांबरोबर बसला की तो म्हणतो मी तुमचाच आहे, तुमचाच आहे. उद्याच्या विधानसभेमध्ये ठरावाच्या वेळेस या कुणबी समाजाची असणारी पाटीलकी जागृत झाली तर तो काय राहिला आपलं? तो आपल्या बाजूने मतदान देण्याच्या ऐवजी त्याच्या बाजूने मतदान देईल. आणि म्हणून ह्या ज्या आहेत ते आपण असं पाळलं पाहिजे की आपल्याला असणारा ओबीसी मधला जो तेली आहे, माळी आहे, कुणबी आहे, लोहार आहे, सोनार आहे, धनगर आहे, बंजारा आहे, वंजारी आहे, लिंगायत आहे, याच समूहातल्या माणसाला आपल्याला उमेदवारी, याच समूहातल्या उमेदवाराला तर आपल्याला मतदान त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्याला प्रचंड मताने जिंकवा ही अपेक्षा मी बाळगतो. दुसरं महत्त्वाचं, 7 तारखेला विश्वनाथ प्रताप सिंगाने मंडल आयोग याची लागू केली. या यात्रेची सुद्धा सांगता ही 7 तारखेला होते. तेव्हा मंडल दिन आपल्याला साजरा करायचा आहे. आपण सगळेजण औरंगाबादला 7 ऑगस्टला पोचाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो.